नमस्कार, श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे धुळ्यात सकल मराठा समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा। धुळे वनवृत्त क्रीडा स्पर्धा वनचेतना 2025चा उत्साहात करण्यात आला समारोप। उन्नती लोकसंचलित साधन केंद्र धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। कर्ले येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज गणेश मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन। निमगुळ येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे मराठा समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। आणि ईद-ए मिलाद या सणानिमित्त शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे व सरकारने 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्याने सकल मराठा समाज धुळेतर्फे आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या शासन दरबारी मान्य झाल्याने धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय, मनोज दादा तुम आगे वढो अशा दमदार घोषणा देत गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून समाजाच्या 8 पैकी 6 मागण्या मंजूर केल्या। त्यात हैदराबाद गॅझेट मंजूर, 56 लाख नोंदी ग्रामपंचायत स्तरावर यादी लावणे, मराठा ओबीसी एक आहे असे जाहीर करणे, आंदोलनात भाग घेतलेल्या बांधवांच्या केसेस मागे घेणे, शहीद मराठा बांधवांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देणार, सातारा संस्थान अभ्यास 15 दिवसात न्याय देणार या मागण्यांना सरकारने मंजुरी दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मराठा समाज बांधवांकडून आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून ढोल ताशांच्या निनादात नाचत गाचत मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। या प्रसंगी विनोद जगताप, ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, भानुदास बगते, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, विकास बाबर, भोला वाघ, विजू देवकर, राजेंद्र काळे, मनोज ढवळे, भैया शिंदे, किशोर वाघ, नैनेश साळुंके, गोविंद वाघ, सुनील पाटील, निंबा मराठे, वीरेंद्र मोरे, उल्हास यादव, रवी नागने, प्रभाकर वाघ, संदीप पाटोळे, सुरेश पवार, दीपक रोंदळ, श्रीराम जाधव, प्रफुल्ल माने, श्याम रायगुडे, अरविंद भोसले, सुनील वरपे, अतुल पाटील, बबलू बागुल, दिनेश काळे, नरेंद्र हेमाडे, देवा पवार, ॲडव्होकेट नितीन पाटील, सौदागर सुडके, संतोष लाकडे, बाळासाहेब ठोंबरे, उज्ज्वल वाळके, प्रवीण मराठे, देवा मोरे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते। आम्हाला मराठा समाजाला जे आरक्षण मनोज दादाच्या आंदोलनातून मिळालेलं आहे, आमच्यासाठी आरक्षणापेक्षा मनोज दादा महत्त्वाचे। कारण लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदार मरायला नको। मनोज दादांची प्रकृती आणि हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट आमच्या जरी खानदेशमध्ये कुंभी नोंदी सापडलेल्या आहे, परंतु आमचे अर्धे लोक हे हैदराबाद गॅझेटमधले सातारा गॅझेटमधले, परंतु आम्हाला मनोज दादांची तब्येत महत्त्वाची आहे आणि आमच्यासाठी हा सुवर्ण दिवस आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि वेळोवेळी मनोज दादांनी जे आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न लागू ठेवलेला आहे, त्यामुळे हे मनोज दादांमुळे असा आमच्या समाजाला इतकं प्रखर नेतृत्व, इतकं प्रामाणिक नेतृत्व आमच्या समाजाला कधी लागू होत नाही। म्हणून आमच्या समाजासाठी जो लढणारा नेता आहे मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो भी निर्णय घेतला तो पूर्ण ताकदीने मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रातला त्यांच्याबरोबर राहील आणि जो भी पुढे निर्णय घेतील त्यांच्यासोबत राहणार आहे। जय जिजाऊ जय शिवराय। त्यामुळे आनंद आहे आम्हाला। 6 मागण्या मनोज दादाच्या आंदोलनामुळे 8 पैकी 6 मागण्या मनोज दादाच्या आंदोलनामुळे फक्त मराठा समाजाला न्याय मिळाला। आजपर्यंत अनेक पुढारी मराठा समाजाचे झाले, समाजाचे म्हणून मिळून गेले, पण एकमेव माणूस आहे त्यांनी कोणतं पद भोगितलं नाही, कोणी सत्ता नाही, त्यांनी मंत्रीपद नाही घेतलं, फक्त समाजासाठी उपोषण करून समाजाला न्याय हक्कासाठी लढलेला आहे। महाराष्ट्र वन विभागातर्फे आयोजित धुळे वनवृत्त क्रीडा स्पर्धा वनचेतना 2025-26चा जिल्हा क्रीडा संकुल येथे बुधवारी उत्साहात समारोप करण्यात आला।
यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणी करण्यात आली. महाराष्ट्र वन विभागाच्या धुळे वनवृत्त क्रीडा स्पर्धा वनचेतना 2025-26 स्पर्धेचा समारोप बुधवारी जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. वनचेतना स्पर्धेचे दिनांक 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भालाफेक, गोळाफेक, धावणे, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, रायफल शूटिंग, वेट लिफ्टिंग आदी स्पर्धा झाल्या. स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी वन संरक्षक नीतू सोमराज, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, नाईकवाडी, सस्ते, शेवाळे पाल, वन क्षेत्रपाल भूषण वाघ, चेतन माळी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेला होता. तसा कार्यक्रम थोडा पावसाळ्यामध्ये आला, त्याच्यामुळे थोडासा प्रतिसाद आपला मागच्या वर्षीच्या मानाने थोडासा कमी मिळाला. पण ज्या काही खेळाडूंनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रदर्शन केलेलं होतं, या वनचेतनाचा ह्यावेळेचा मॅमचा आणि हा उद्देश हा होता की आता आपल्या स्टेट लेवलच्या सिलेक्शन आहेत, त्याच्यानंतर नॅशनलच्या सिलेक्शन्स आहेत, तर आपल्या ह्या स्पोर्ट मीटमधनं आपले जे चांगले खेळाडू आहेत ते निवडले जावेत, त्यांनी प्रॅक्टिस करावी, त्यांचं सिलेक्शन स्टेटच्या टीममध्ये व्हावं आणि स्टेटच्या वतीने आपण नॅशनलला खेळायला जावं. आणि बऱ्याचदा मागचा प्रतिसाद पाहिला तर छत्तीसगड, कर्नाटक वगैरे ह्या राज्यांचा स्पोर्ट्समध्ये चांगला प्रतिसाद असायचा, पण महाराष्ट्राचा तितकासा चांगला प्रतिसाद नव्हता. या दृष्टिकोनातनं वेळ मिळावा तर चांगल्या खेळाडूचं सिलेक्शन झालं म्हणजे त्यांना वेळेस सराव करण्याची संधी मिळेल, ह्या उद्देशाने हा आपला जो कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला होता. निश्चितच याच्यामध्ये जे चांगले खेळाडू आहेत, आपण त्याच्यामध्ये ज्याचं सिलेक्शन झालं त्यांनी नुसतं याच्यावरती न थांबता आपलं प्रॅक्टिस असेल, या सगळ्या गोष्टी आपण कंटिन्यू ठेवाव्यात. स्टेटमध्ये सिलेक्शन करून आपण धुळे वनवृत्ताचं आपल्या विभागाचं नाव चांगल्या पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून उपाययोजना करावी अशी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा स्थापित उन्नती लोक संचलित साधन केंद्र धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल गणपती पॅलेस येथे संपन्न झाली. महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा स्थापित नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प उन्नती लोक संचलित साधन केंद्र धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल गणपती पॅलेस येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विभागीय सल्लागार शैलेश पाटील, नवनाथ नाईक, जगन्नाथ खेडकर, संदीप बच्छाव, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संतोष गवळी, व्यवस्थापक वर्षा सुनील पाटील, जयेश निकम, मिलिंद पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. केंद्र तालुका धुळे, जिल्हा धुळे त्यांची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. ही सभा 16वी सभा आहे. याच्यामध्ये मूल उद्देश असा होता की महिलांची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये झालेला उलाढाल झालेला नफा झालेला माध्यमातून कृती संगमाच्या माध्यमातून महिलांना ज्या रोजगार उपलब्ध झालेले त्याच्यासाठी आजची स्पेशल वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली गेली. या सभेमध्ये माननीय आमदार रामबाई बधाने, तसंच विभागीय अधिकारी आमचे शैलेश पाटील सर, तसंच सीएमसीचे अध्यक्ष, तसंच व्यवस्थापक, सहसहयोगी व्यवस्थापक आणि सर्व मंडळातल्या महिला या उपस्थित होत्या. यांच्या माध्यमातून महिलांना एक चांगलं संघटन होणं, त्यांना उद्योजकता बनवणं आणि कौशल्य प्रशिक्षण आयोजित करणं यासाठी ही सभा आयोजित केलेली. याच्यातून महिलांना एक नवीन रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल याचं एक चांगलं काम कसं उभं राहील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील करतो. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज गणेश मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज गणेश मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज गणेश मित्र मंडळाचे हे सलग 24वे वर्ष असून गणेशोत्सवाच्या काळात मंडळातर्फे विविध नवीन उपक्रम राबवण्यात येतात. या वर्षी देखील अहिंसा हॉस्पिटल दोंडाईच्या ते डॉक्टर रतनसिंग विनोद यांच्या सौजन्याने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात रुग्णांच्या विविध रोगांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिरात अनेक रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. या प्रसंगी डॉक्टर विशाल रामोळे, डॉक्टर प्रियंका भैया सोलंकी, योगेश देवरे, कुणाल कासार, आकाश सांगळे, श्रद्धा नेरकर, निकिता कोळी यांच्यासह ग्रामस्थ व गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे वर्ष होते त्याच्यात विविध प्रकारचे उपक्रम राबवत होतो आणि शांततेने आमचा गणपतीचा उत्सव आम्ही पार पाडत असतो. परंतु यावर्षी आम्ही अनोख्या पद्धतीने शिबिरचं आयोजन केलेलं होतं. त्याच्यात अहिंसा येथील
रतन सिंग म्हणून हे केलं आणि समाजातील विविध प्रकारचे गोरगरीब असतील, आजारी पेशंट असतील, त्यांना उपचार फ्री आणि औषधे फ्री उपलब्ध करून दिल्या म्हणून त्यांचे आम्ही स्वागत केलं आणि त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करतो. परंतु आमच्या या देवरे कंपनीतील जे काही वरिष्ठ मंडळी आहेत, महेंद्र काका असतील, दिलीप दासभाऊ असतील व इतर असतील, त्यांच्या विविधचा आम्हाला आशीर्वाद असतो. त्याच्यामुळे आमचा हा जो कार्यक्रम असतो हा अतिशय छान पद्धतीने हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतो म्हणून सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला यश आल्यामुळे धुळे तालुक्यातील निंबुळ येथे मराठा समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आल्यामुळे धुळे तालुक्यातील निंबुळ येथे मराठा समाज व ग्रामस्थांतर्फे फटाके फोडून पेढे वाटून नाचत गाचत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जरांगे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. यावेळी हेमराज मराठे, पांडुरंग मराठे, चुडामन मराठे, विठ्ठल मराठे, दिगंबर मराठे, डॉक्टर हर्षल मराठे, सुनील मराठे, संजय मराठे, युवराज मराठे, भिकन मराठे, अंकुश मराठे, महेंद्र मराठे, शांताराम मराठे, संभाजी मोरे, गोपाल मराठे, बिरन मोरे, सुरेश खैरनार, नाना निकम, विकास मते, नीलाबाई मराठे, बेबाबाई मराठे, ज्योती सूर्यवंशी, गोपा मराठे, बेबाबाई सूर्यवंशी, सीमा मराठे, रत्नाबाई मोरे आदी उपस्थित होते. सतत आपण बघतोय की गेल्या 3-4 दिवसापासून मुंबईमध्ये जे काही आंदोलन चाललंय, सन्माननीय मनोज दादा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण चालू होतं, तर त्याला आज यशस्वीरित्या सरकारकडून जाहीररित्या मागणी भेटलेली आहे. तर याचा आनंद उत्सव, याचा जल्लोष करण्यासाठी आम्ही निंबूळ ग्रामस्थांनी इथे जल्लोष केला. पेढे वाटून, मिठाई वाटून, फटाके फोडून देखील आम्ही साजरा केला. आपल्याला माहिती आहे की अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून तर कित्येक वर्ष झालं तर मनोजदादा जरांगे यांच्यापर्यंतचा हा मराठा आरक्षणाचा हा जो मार्ग होता तो आज बऱ्यापैकी किंवा बऱ्यापैकी जरी म्हटलं तरी मोकळा झालेला आहे. म्हणून सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने आम्ही हा छोटेखानी साजरा उत्सव इथे केलेला आहे. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच पूर्ण मराठा समाजाच्या वतीने मनोजदादा जरांगे यांचं शतशः आभार मानतो. तसेच जी मराठा समाजाची तरुण मंडळी जी सगळी काही मंडळी मुंबईत ठाण मांडून होती, ठिय्या मांडून होती, त्यांचे देखील आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि मराठा समाजाच्या पुढील भविष्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद या सणानिमित्त शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद या सणानिमित्त शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की मुस्लिम बांधवांच्या ईद मिलाद उन नबी या सणानिमित्त शहरामध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे. ज्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जाणार आहे त्या अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना तसेच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांना मोठा त्रास व अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच आपण तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित व सोयीस्कर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र चौधरी, राजेंद्र ढोपाटे, जगन टाकटे, पीठ अमीन शेख, उजेर शेख, नुरुद्दीन शहा, रामेश्वर साबरे, शेख समजू आदी उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे आम्ही निकम साहेब उपायुक्त यांना निवेदन दिले का येणाऱ्या 8 तारखेला पैगंबर जयंती ईद ए मिलाद निमित्त निघणारे जुलूस ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गातील खड्डे बुजवण्यात यावे. तसंच 5 तारखेला गणेश विसर्जन सुद्धा होणार आहे, तर नदीकाठी स्वामी समर्थ मंदिराजवळ पडलेला खड्डा लवकरात लवकर बुजवण्यात यावा. तसेच जुलूसच्या मार्गात येणारे बॉलिगन मच्छी बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आणि जे रस्ते बनले आहेत त्यांचे जे माती तिथं ढीक लागलेला आहे त्यांचं लवकरात लवकर उचलून तिथले रस्ता साफ करणं यासाठी आम्ही निकम साहेबांना निवेदन दिले. निवेदनावर डोमाळे, राजू डोमाळे, आमचे जगन टाकटे काका आणि सगळे पदाधिकारी या रणजित राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा निवेदन दिले आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे धुळ्यात सकल मराठा समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा. धुळे वनवृत्त क्रीडा स्पर्धा वनचेतना 2025चा उत्साहात करण्यात आला समारोप. उन्नती लोकसंचलित साधन केंद्र धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
कर्ले येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज गणेश मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन. निमगुळ येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे मराठा समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. आणि ईद ए मिलाद या सणानिमित्त शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.